कोट्यावधी रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारी एक अत्यंत खळबळजनक बातमी थेट अयोध्येतून समोर आली आहे. प्रभू श्री रामांच्या चरणी अर्पण केलेल्या पैशांवर चोरांनी डल्ला मारला आहे का? राम मंदिराच्या दानपेटीतील कोट्यावधी रुपयांची देणगी गायब झाल्याचा आरोपाने संपूर्ण देशात एकच खळबळ उडून दिली आहे. इतकेच नाही तर तपास यंत्रणांनी एका कर्मचाऱ्याच्या घरातून चक्क शेणाच्या ढिगाऱ्यात लपून ठेवलेले लाखो रुपये जप्त केले आहे. अवघ्या 14 ते 20 हजार रुपये पगार असणारे कर्मचारी अचानक कोट्यावधींच्या मालमत्तेचे मालक कसे झाले? काय आहे अयोध्येतील या ताज्या राम मंदिर देणगी घोटाळ्याचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. राम मंदिराच्या स्थापनेनंतर देश विदेशातून लाखो भाविक दररोज अयोध्येत येत असतात. दर महिना कोट्यावधी रुपयांचे दान आणि सोने चांदी मंदिरात गोळा होत होता. परंतु जून 2026च्या सुरुवातीला या देणगीच्या व्यवस्थापनावर अत्यंत गंभीर आरोप आले. हे प्रकरण उघडकीस आले जेव्हा मंदिरातील दान मोजणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात अचानक अद्भुत बदल झाले. खासगी एजन्सी मार्फत नियुक्त केलेल्या या कर्मचाऱ्यांचा पगार अवघ्या 15 ते 20 हजार रुपये होते. पण अवघ्या काही वर्षातच हे सामान्य कर्मचारी कोट्यावधींच्या मालमत्तेचे मालक बनले. काही कर्मचाऱ्यांनी महागड्या जमिनी खरेदी केल्या तर काहींनी स्वतःचे आलिशान महाल उभे केले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि राम मंदिराच्या देणगीत कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय कळाला. राजकीय खळबळ आणि आरोप. या प्रकरणावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर थेट आरोप केला की जगभरातील रामभक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील आणि लज्जास्पद बातमी आहे की राम मंदिरातील कोट्यावधी रुपयांचे दान गायब झाले आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि मंदिराच्या नोटा मोजणी कक्षातील सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली. शिवसेना नेत्यांनी आणि काँग्रेसनेही या प्रकरणी सरकारला धारेवर धरले. तर दुसरीकडे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही एक वादग्रस्त विधान करत म्हटले की मला या पैशांच्या गैरव्यवहाराची आधीपासूनच माहिती होती, पण काही मोठ्या नेत्यांमुळे मी शांत राहिलो. विरोधी पक्षाने या प्रकरणावर सरकार आणि ट्रस्टच्या मैनावर तीव्र आरोप घेतला आहे. शेणाच्या ढिगाऱ्यात सापडले 10 लाख रुपये. तपास यंत्रणांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अयोध्येतील स्थानिक नेत्यांनी आणि व्हिसल ब्लोअर्सनी असा दावा केला की अचानक कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती कमवली आहे. शेणातील गुप्तधन तपासण्यादरम्यान एक संशयनीय कर्मचाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा त्या कर्मचाऱ्याने चोरीचे तब्बल 10 लाख रुपये आपल्या घरातील शेणाच्या ढिगाऱ्यात लपून ठेवले होते. हे पाहून पोलीस आणि तपास अधिकारीही चक्रावून गेले. ड्रायव्हर बनला 50 कोटींचा मालक. एका माजी ड्रायव्हरने गेले 4 वर्ष अयोध्येत आणि लखनौ मध्ये तब्बल 50 कोटींची मालमत्ता गोळा केल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला. या ड्रायव्हरने 60 लाख खोल्यांचा अतिशय आलिशान महाल बांधला असून त्यात लिफ्टही लावण्यात आली आहे. दागिन्यांची हेराफेरी. सोने आणि चांदीचे वजन करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर असा आरोप आहे की 1.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आणि सुमारे 5 कोटींची संपत्ती जमा केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय SIT स्थापना केली आहे. या 3 सदस्यीय SITचे नेतृत्व लखनौ विभागाचे आयुक्त विजय विश्वास पंत करत असून यात CBI प्रदीर्घ अनुभव असलेले IG किरण एस आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकाला 7 दिवस प्राथमिक आणि 15 दिवसात संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी मंदिरातील गुप्त नोटा मोजणी कक्षाचे फुटेज, बँक व्यवहार,
गेल्या काही वर्षातील दानपेटीच्या रकमा आणि संशयनीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्ताची कसूर चौकशी करत आहे. सुरुवातीला या आरोपांवरून कोंडीत सापडलेल्या राम मंदिर ट्रस्टने आता आपली बाजू स्पष्ट केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की राम मंदिर ट्रस्टचे वेळोवेळी अंतर्गत ऑडिट केले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ट्रस्टचे प्रतिनिधी मिळून ही तपासणी करतात. ट्रस्टच्या इतर सदस्यांनी सांगितले की ही कोट्यवधींची हिंदूंच्या आस्थेची जागा आहे. जर कोणी अशी पवित्र ठिकाणी चोऱ्या किंवा गैरव्यवहार केला असेल तर त्याला प्रभू श्रीराम कधीच माफ करत नाहीत. उलट ट्रस्टने स्वतः सरकारला पत्र लिहून या प्रकरणाचा करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की राम मंदिराच्या नावावर जमा होणाऱ्या देणगीच्या मोजणी प्रक्रियेत आणि सुरक्षेत काही कर्मचाऱ्यांनी मिळून मोठी गुप्त युक्ती केली होती. पण आता सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक SIT या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात आहे. संशयनीय कर्मचाऱ्यांची बँक खाती आणि मालमत्ता गोठवण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला काय वाटते? ज्या कर्मचाऱ्यांनी राम मंदिराच्या पैशांवर डोळा ठेवला त्यांना कोणती शिक्षा मिळायला हवी आणि मंदिरातील देणगी अधिक सुरक्षित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत शेअर करा आणि अशाच ताज्या व सत्य घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.